हा व्लॉग असणार आहे आपला स्पेशली बैलपोळ्याचा। तर आपण चाललोय माझ्या गावी जुन्नरला, जुन्नर आंबेगाव। तर आमच्या गावी बैलपोळा हा भाद्रपद महिन्यामध्ये असतो, मोस्टली लोकांकडे तो श्रावण महिन्यामध्ये असतो। तर आमच्याकडे जुन्नर, आंबेगाव, पुण्यामध्ये मोस्टली लोक भाद्रपद महिन्यामध्ये बैलपोळा असतो। तर हे आमचे दादा म्हणजे माझे मोठे चुलते, आणि दोन वासरं धुवून झालेत, तिसरा गप्रे सर 4 वासरं झाले सर। झालं 2च मिनिटं आतून झालं 2च मिनिटं। हे एक नंबर चल रे, काय करायचं हे बघ। त्याला म्हटलं किती तू जांभळा आम्ही कपला आता। पेंटरच्या एफर्ट्सला आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे नाही का? तुमच्याकडे समर्थन झाले का? त्यांची बोली भाषा आपल्या घाटाखालची। आम्ही राहतो शेड घाटाखाली। शेंड आहे ना वरची पहिले फिनिश मार, शेंड्याला नाही ना ते वाळल्याशिवाय फिनिशिंग नाही बसणार। थांब ना जरा, ऋषी पेंटरीज आहे ना। फुटावर का वाईट तडतडा वेळी अर्ध्या रात्री दिवसाचं पण नाही, रातचं ते काळे वगैरे इथं 50 ला सावकाश जाऊ द्या ना। सावकाश घे मार नका, सावकाश जाऊ द्या। आपली जोड सावकाश जाऊ द्या, बारकाली वासरे सावकाश घे रे, सावकाश सावकाश घ्या आता, इथून सावकाश घ्या। मित्रांनो, आपण चाललोय गावात बैल घेऊन। ही आपल्या वाडीतली सगळी बैल। थोडं सावकाश घ्या, त्यांना जाऊ दे। एक बैल जोडी पुढे जाऊ दे फक्त। हा आपला बकासूर।
तर आता आपण आलो आपल्या गावात आणि इथे आता लेझिमचा डाव होणार आहे. तर इथून पुढचा व्हिडिओ कालचा बैलपोळ्याचा सण खूप छान साजरा झाला. आपण जसं की व्हिडिओमध्ये पाहिलंच खूप मजा आली. मी पण खूप एन्जॉय केलं आणि गावकऱ्यांची वेगवेगळी बैलं नवीन नवीन बैलं पाहायला मिळाली. तो ताशा, ती मजा, ते नाचणं, माझी फॅमिली भावांसोबत खूप एन्जॉय केलं काल. आणि कधीतरी असा एक ब्रेक हवाच असतो लाईफमध्ये, सो तो काल मिळाला. आणि आय होप तुम्ही पण हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल. जर तुम्हाला काही सजेशन असेल, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि बघूया पुढचा व्हिडिओ काय असेल, काय कंटेंट सुचेल त्यानुसार पुढचा व्हिडिओ मी नक्की बनवेन. तोपर्यंत थँक्यू, बाय.